माझ्या मते आई वडील आणि शिक्षक ही दोन अशी व्यक्तिमत्व असतात की ज्यांच्या ऋणातून उतराई होणं कदापिही शक्य नसतं. तर त्यांच्या प्रती आपण आजन्म असे कृतज्ञ असतोच. असो आजच्या या स्नेहबंधाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ आणि या संस्थेला हातभार लावणारे श्री लवरे सर, माझे सर्व सहकारी बंधू आणि उपस्थित विद्यार्थी मित्र आणि सर्व विद्यार्थिनी, खरं म्हणजे आता आम्ही उतार वयाकडे लागलेलो आहोत आणि त्यामुळे आता काही कमांड गिमांड काही राहिली नाही. तर तरी पण त्या मानानं माझी तब्येत चांगली आहे हे ईश्वर सरने म्हणजे एक मला एक मिळालेली दैवी देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या ठिकाणी तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला, याच्या अगोदर एक 15 दिवसाच्या अगोदर आयोजित झाला होता. तर असं होते की समोर विद्यार्थी आला ओळखू येतो, कधी कधी ओळखू येत नाही. 2 विद्यार्थी पक्के ध्यानात राहतात. 2 विद्यार्थी अगदी अगदी 1 नंबरचा आणि 1 नंबरचा. आता तुम्हाला समजलं ते काय. परंतु जर सर्वसाधारण असतात किंवा बुजरे असतात तर या विद्यार्थ्यांना ओळखणं कमी जाते आणि बऱ्याच वर्षानंतर असं होते की तुमच्या चेहऱ्यामध्ये फार मोठा बदल झालेला असतो. आणि मग ते समोर आता एक महिन्याच्या पूर्वी मला एक बोडावचा विद्यार्थी भेटला. म्हणे सर मला ओळखलं का? मी आलो बा तू गाव सांग मग मी सांगतो. तर अशा अनेक प्रकारचे. तर हा जो स्नेह संबंध खरं म्हणजे तुम्ही घडवून आणला तर एक जुन्या प्रसंगाला नवीन एक अनुभूती मिळाल्यासारखं किंवा एक नवीन चालन मिळाल्यासारखं होते. तर या दृष्टीनं तुमचे या ठिकाणी समजा आमचे काही बरेचसे विद्यार्थी मोठ्या पदावर गेलेले असतात. मागच्या याच्यामध्ये जे न्यायाधीश वगैरे आलेले होते यांनी पण आमच्या पैकी सर्व शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त केली आणि विद्यार्थी हा शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करतच असतो. आणि सांगायचं तात्पर्य असं की ही ओळख जी झाली याला फार महत्त्व आहे. कारण भविष्यामध्ये जर आता तुम्ही जर कधीतरी भेटले तर आम्ही 100% तुम्हाला ओळखू शकतो. कारण आता जर याच्या अगोदर भेटले असते तर कदाचित मग तुम्हाला नाव विचारा वगैरे. तर अशा रीतीनं हा स्नेह संबंध तुम्ही या ठिकाणी मला या ठिकाणी आपण उपयोग करण्याची जी हे केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द शिकवतो. जय महाराज. धन्यवाद सर. आपल्याला लवकरच समारोपीय कार्यक्रमाकडे वळायचं आहे. त्यापूर्वी गरकळ सरांना विनंती असेल की त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. विद्येचं आराध्य दैवत माता सरस्वती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक की ज्यांच्यामुळे आपण या पदावर आहोत आणि कुठेतरी ज्यांनी आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यामुळे आपण मोठे झालो असे तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय सरांच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. खरं म्हणजे इतकं सरांचे उपकार ते कोणत्या याच्यात फेडायचं काही कळत नाही, समजत नाही. असे आदरणीय लाहोरे सर
या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुजन, त्या काळात भावने सर नेमकेच आले होते आणि मी इथं विद्यार्थी होतो, 10व्या वर्गामध्ये विद्यार्थी होतो, नाही सर? आदरणीय डी. नरवाडे सर, आदरणीय टी. सरांनी सुद्धा आम्हाला शिकवलेलं आहे. खर्डे सर, माझे स्नेही इपर सर आणि तद्वतच B.S. गरकळ सर, B.D. देशमुख सर, या शिक्षण समितीचे संचालक आदरणीय रामेश्वरजी नरवाडे, आदरणीय PR सर, की ज्यांच्या कविता आजही मला आठवतात. अतिशय तालात, अतिशय संगीताच्या आवाजात, ज्यांनी अतिशय मधुर अशा स्वरामध्ये ज्यांनी आम्हाला धडे दिलेत, कविता शिकवल्यात, असे आदरणीय सागरकर सर, आदरणीय पोलीस पाटील जनार्दन पाटील, प्राचार्य विनोद मोरे सर आणि ज्युअल केशवजी शर्मा संचालक शिक्षण समिती शाळामो. चुकून जर माझ्याकडून जर माझं कोणाचं नाव घ्यायचं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ज्यांनी आम्हाला प्रेमानं बोलवलेलं आहे असे आमचे सर्व आमचे आवडते, अतिशय मनाला एक मन भरून आलं, हृदय ओचंबळून आलं विद्यार्थी मित्र हो. तुम्ही तर आलात, आमचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आल्यात आणि कदाचित मी तुमच्यापैकी 95% विद्यार्थ्यांना या ठिकाणी ओळखतो आहे. मी आयोजकाला थोडंसं असं एक सूचना करतो की कार्यक्रम संपल्यानंतर अर्धा तास एक थोडासा वेळ द्या आणि सर्वांनी तुमचा परिचय इथे येऊन द्यावा. कोण कोणत्या पदावर आहे, कोण कोणत्या पदावर नाही हे सांगावं. कोणी कोणत्या पदाला असो नसो काही त्याची हे नाही, फारसं महत्त्व नाही आहे, पण त्यानिमित्तानं नावानं ओळखलं जातं. चेहरे ओळखीचे आहेत, गजानन चेहरे ओळखीचे आहेत, पण कुठेतरी प्रत्यक्षात नावानं ओळखलं जातं. म्हणून माझी विनंती आहे जगाला की त्यांनी सुद्धा यावं. सर्वप्रथम तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे, विशेष करून सुभाष आणि रामेश्वरजी या दोघांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या मनाला ही कल्पना सुचली, खरं म्हणजे आमचं अहोभाग्य आहे, महत्भाग्य आहे. मोरे सर, तुमच्यासारखे विद्यार्थी आजही आमच्या डोळ्यासमोर दिसतात, ज्यांना आम्ही शिकवलं, ज्यांना आम्ही धडे दिलेत आणि आज ते चित्र पाहायला मिळत नाही. जी आपुलकी, जे प्रेम तुमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आमच्या प्रती आहे, आमच्या शिक्षकांच्या प्रती आहे, ते प्रेम, तो काळ आज पाहायला मिळत नाही. ही फार मोठी एक दुःखाची अशी गोष्ट आहे. मला गजानन रावने विचारलं की सर तुम्ही 2 शब्द बोलणार का? म्हटलं मी बोलण्याचे थोडंसं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असून मी बोलण्यासाठी नकार दिला, तर पण मला राहावं गेलं नाही. आणि शिक्षकांच्या प्रती कृतज्ञ असणं ही फार मोठी गरज आहे. त्याच्यामुळं असं वाटतं की एखादी नवीन लेख बरेच दिवस सासरी गेल्यानंतर ती माहेरी जर परत आली आणि तिच्या आईवडिलांना, तिच्या सगळ्या घरच्यांना बघून जसं तिला कौतुक, तिला असं वाटतं मी कुठे स्वर्गात आले की काय, असं तिला असं वाटतं. तशातला प्रकार हा तुम्हा लोकांना पाहून, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पाहून आम्हाला सुद्धा झालेला आहे. आल्याबरोबर सर अक्षरशः सर्वांनी अतिशय नम्रतेनं, सर्वात मोठी गोष्ट आहे आपल्या ठिकाणी जी की नम्रता आहे, सर्वांनी अतिशय नम्रतेनं आमचं सर्वांचं दर्शन घेतलं, आम्हाला नमस्कार केला. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी आज तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे त्याचं कुठेतरी सार्थक झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज हा दुग्ध शर्करा योग तुम्ही विद्यार्थ्यांनी घडवून आणलात, त्याबद्दल आम्ही कृतकृत्य झालो असं मला हरकत नाही. अतिशय चांगल्या प्रकारचं स्पीच, अतिशय चांगल्या प्रकारचं मोरे सर सुद्धा बोललेत, आपले संजय गरकळ तहसीलदार साहेब सुद्धा बोललेत. आता तू आमचा पोरगा आहे पण आता साहेब झालेले आहेत, त्यामुळे एक मोठ्या अभिमानानं सांगायचं वाटतं की तुम्ही फार मोठ्या पदावर गेलात, फार मोठे झालात. याविषयी आम्हाला तुमच्याविषयी सार्थ अभिमान आहे. आपल्याविषयी कोणी शेतकरी असेल तरी पण प्रत्येकानं त्याच्यापरी अतिशय त्या स्तरावर अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केलेली मी पाहतो. आता बोरखेडची मंडळी असेल, आपली वडोची मंडळी असेल, अतिशय उत्तम अशी शेतकी, म्हणजे नोकरीला लाजवणारं असं सुद्धा त्याचं एक कार्य त्याला पाहायला मिळतं. आणि माणूस हा कुठे जातीने मोठा होत नाही, पैशाने मोठा होत नाही, तर कुठेतरी तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो. हे तुमच्या सगळ्या मंडळींना अगदी या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे, पाहायला मिळतं. पण पुनश्च
तुम्ही सर्वांनी हा योग घडवून आणला. आजही ते जे विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर होतात ते अतिशय हुशार होते. आता सरांनी सांगितलं की 2 प्रकारचे विद्यार्थी आवडतात आहे ना, तरी पण आईला जशी सगळी लेकरं सारखी असतात, एकाच नजरेने ती त्यांच्याकडे पाहते, तद्वत शिक्षकसुद्धा विद्यार्थी खट्याळ असेल, हुशार असेल, कुठल्याही प्रकार प्रवृत्तीचा जरी असला तर तो त्याच्याकडे त्याच आस्तीनं त्याच प्रेमानं पाहतो की ते प्रेम त्याच्याजवळ असतं जे ते त्याला द्यावंसं वाटतं. आणि म्हणून शिक्षकाला कुठल्याही प्रकारचा असा भेदभाव नाही की हा अमुक आहे, हा टमुक आहे, हा जवळचा आहे, दूरचा आहे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव शिक्षकावर नसतो. आणि म्हणूनच ती जाणीव तुम्हाला लोकांना या ठिकाणी झाली. ती जाणीव झाल्यामुळे हा एक अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनुष्य आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या स्नेहमिलन हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आमच्या श्री शिवाजी संस्था वाशिमचे पितामह सर्वांचे आमचे विद्या विभूषित असे आमचे सन्माननीय लावरे साहेब या ठिकाणी आता सर्वांची जर नावं घेत बसलो पुष्कळ वेळ जाईल, म्हणून मी एवढंच म्हणेन, ज्यांनी या मोप या ठिकाणी आम्हा सर्व शिक्षकांना आपल्या आईवडिलासारखं प्रेम दिलं, असे या ठिकाणी आमचे बसलेले पितृतुल्य जनार्दन पाटील. मी प्रामुख्याने या ठिकाणी पुन्हा उल्लेख करेन रामचंद्र गुरुजी, राजारामजी गुरुजी, वामनराव काका, या सर्वांनी आम्हाला शिक्षक म्हणून या ठिकाणी नाही तर त्यांची मुलं म्हणून आम्हाला जोपासलं, आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला घडवलं. या ठिकाणी मी प्रामुख्याने उल्लेख करेन शिकवाल सरांचा, ज्यांनी आम्हाला अतिशय संकटातून शाळेला आणि आम्हाला सुद्धा तारलं. ते आज नाहीत, कदाचित ते असते तर या कार्यक्रमाची शोभा निश्चित स्वर्गतुल्य झाली असते. आमचे सहकारी काष्टे सर, या सर्वांच्या बाबतीत या ठिकाणी बोलणं म्हणजे डोळ्यातून टपाटपा आसू पडतील अशी माझी सहकारी मंडळी या ठिकाणी जीवाभावाची आम्हाला स्वतःला विकसित करण्यात धडपड केली असे ते आज नाहीत. प्रामुख्याने उल्लेख करेन आमचे शर्माजी सर, त्यांनी सुद्धा या शाळेसाठी आमच्यासाठी सर्वांसाठी खूप प्रेम दिलं. तद्वत ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जग चालतं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्हालाही चालावं लागतं. शेवटी आपण एकच म्हणू शकतो, समयाशी सादर व्हावे, देव ठेवीला तैसी राहावे. या ठिकाणी माझे सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण बोलावलेत, त्यांचा मी उल्लेख करेन. बीडी सर, गरकळ सर, सुभाषरावजी गरकळ, लावरे साहेब, आमचे विद्यार्थी परंतु आज अधिकारी असलेले तहसीलदार गरकळ, श्री भावने सर, श्री डी नरवाडे सर, सोन्ने सर, खर्डे सर, आणि या पंचक्रोशीमध्ये ज्याने संगीताचा ताल लोकांना शिकवला, कवितेची भाषा शिकवली आणि साहित्य कसं बोललं पाहिजे हे शिकवलं, ते आमचे मित्र साखरकर सर, डॉक्टर साहेब, माझे आवडते विद्यार्थी, आपण सर्वच आवडते आहात. आकाशात चांदण्या पुष्कळ असतात, सर्वच आवडते असतात, परंतु काही त्यातल्या ठळक असतात, काही मिनमिनत्या असतात, काही चमकणाऱ्या असतात.
तसे आमचे चमकणारे मोरे, त्यांची आठवण येते. मी रिसोडला होतो, सकाळी सकाळी आम्ही तिथं ऊन खात होतो, हिवाळ्याचे दिवस होते आणि अचानक मोरे आले त्या ठिकाणी. आणि चपराशाला विचारलं, इप्पर सर कुठं बसले? आता आम्ही गप्पा मारत बसलो होतो, 4-5 लोक आले आणि माझे पाय धरले. मी ओळखलं नाही, एकदम नाही ओळखू आला. आणि म्हणता, सर मी तुमचा विद्यार्थी मोरे. एवढा अभिमान वाटला, कारण तू एवढा मोठा झाल्याच्या नंतर शाळेत आमची आठवण ठेवून या ठिकाणी पाय धरतोस, हे बरं नाही केलं. त्याने एकच उत्तर दिलं, सर माझ्यासाठी तुम्ही शिक्षकच नाहीत, माझे पालक सुद्धा. आणि तो एक छोटासा प्रसंग आमच्या दोघांच्या डोळ्यापुढं त्या ठिकाणी उभा झाला. श्रीकिसांची परिस्थिती हलाखीची होती, गरिबीची होती. वडील महिन्याला काम करतो. मी एक दिवस गणवेश न आणल्यामुळं श्रीकिसनला उभं केलं. त्याच्या डोळ्यात हसू आले. सर, आय एम अनेबल टू परचेस माय ड्रेस बिकॉज आय एम अनेबल. सर, मला इतक्या वेदना झाल्या, त्याचे मी आज उल्लेख नाही करू शकत. मी घरी गेलो, कनेरीला गेलो, बाबांना भेटलो. त्यांच्या, दादा तुमच्या मुलाला शिकवा, पुस्तकं नसतील आम्ही देतो. बावणे सर तेव्हा या ठिकाणी ग्रंथपाल होते. मी स्वतः त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर या मुलाचं शिक्षण लोटता कामा नये, यासाठी आपण त्यांना पुस्तकं दिली पाहिजे. आम्ही दोघांनी श्रीकसा आठवत असेल एक पुस्तकाचा संच त्याला 10व्या वर्गाचा त्याला दिला. या मातीत जन्मलेला माणूस जर माणसाच्या कामी जर पडत नसेल तर त्याला तुम्ही माणूस म्हणाल का? या मातीतली अशी मुलं की ज्यांना कधी आधार नसायचा, ज्यांना कधी पुस्तकं नसायची, ज्यांना कधी कपडे नसायचे. अरे जाऊ द्या हो, मी अशी परिस्थिती पाहिली. इवन दे हॅव नो फूड, प्रॉपर फूड ऑल्सो. मी अशी परिस्थिती पाहिली, या खेड्यापाड्यात पाहिली. सर, अशा मुलांना घडवणं हे शिक्षकाचं नाही सांगत. अशा मुलांना घडवणं शाळेचं आणि शिक्षणाचं पवित्र कर्म. लोक म्हणतात यज्ञ कर्म, लोक म्हणतात मोठ्या मोठ्या तीर्थावर जाणं, गंगेत जाऊन डुबक्या मारणं पुण्य होय. नाही, हे पुण्य नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या कितपत कामी पडतात हे पुण्य. अनेक साधू संतांनी आपल्याला शिकवलंय, त्यापैकी तुकाराम महाराजांचा अभंग त्याच्यावर. का समजत नाही लोकांना? का नाही समजत? तुकाराम महाराज एक संत म्हणून तुम्ही पाहता, परंतु त्यांच्या अंतकरणातली कळकळ त्यांनी ज्या अभंगातून मांडली तो तुम्ही समजून घेत ना. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. जे का रंजले गांजले, ही शाळा माझ्यापेक्षाही जास्त लावरे साहेबांना समर्पित आहे. लावरे साहेबांना समर्पित, ज्यांनी या ठिकाणी राहून या ठिकाणच्या रंजल्या गांजल्या सर्व कुटुंबाला शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज आम्ही आता बघतोय केवढी मोठी इमारत. आम्ही इथे होतो तेव्हा साध्या टिनाची इमारत होती. दगदग, फडफड, मेहनत, परिश्रम या सगळ्याचा पुतळा म्हणजे आमचे लावरे साहेब. आणि अशा लावरे साहेबांच्या
मार्गदर्शनात ही शाळा, हे तुम्ही बसलेले विद्यार्थी आणि हे आम्ही या ठिकाणी शिक्षण देत असलेलो, हे त्यांच्या मार्गदर्शनात घडलं. मंडळी, माझं मी एक उदाहरण सांगतो. मी आता 2-4 महिन्यापूर्वी डेन्मार्कला होतो, आउट ऑफ कंट्री. तिथंच मी जर्मनीला गेलो. मी तिथं स्वीडन पाहिलं, पोलंड बघितलं. मी मुद्दाम डेन्मार्कच्या फ्रेडरिक विल्यम नावाची एक शाळा होती, माझ्या मुलानं मला तिथं नेलं. म्हणे, बाबा, यू कॅन गिव्ह स्पीच हिअर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडियन एज्युकेशन अँड डेन्मार्क एज्युकेशन. मंडळी, मी अभिमानानं सांगतो, मी तुमच्यापैकीचे खेड्यामधून आलेला शिक्षक, परंतु जेव्हा तिथं मला स्टेजवर डेन्मार्कला माझ्या मुलानं उभं केलं, साखरकर सर, सर्वांची आठवण आली. माझे सहकारी, मी त्यांच्यासोबत राहिलो. लावरे साहेबांचं मार्गदर्शन, माझ्या विद्यार्थ्याचं माझ्यावर असलेलं प्रेम मी त्या ठिकाणी व्यक्त केलं, परदेशात व्यक्त केलं. तरी मला प्रश्न विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एज्युकेशन इन डेन्मार्क अँड इंडिया. मी पहिल्याने सर त्यांना सांगितलं, थोडी तुम्हाला इंग्रजी जास्त बोलणार नाही, थोडक्यात सांगतो, मी एकच शब्द सांगतो. त्यांना म्हटलं, आम्ही दगडातून मूर्ती घडवतो, आम्ही दगडातून मूर्ती घडवतो आणि तुम्ही मूर्तींना कलर देऊन बाजारात विकता, हा फरक. आता या ठिकाणी सर्वच विद्यार्थी तुम्ही मोठमोठ्या पदावर गेले असाल असं नाही. आता भावने सरांनी उल्लेख केला, गरकर सरांनी उल्लेख केला, कुणी कास्तकार असेल, कुणी कामगार असेल, कुणी तहसीलदार असतील, कुणी टीचर असतील, कुणी प्राचार्य असतील आमच्या विधी महाविद्यालयाचे. परंतु आमच्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. and I am proud of you because you are my student. You are the student of Sri Shivaji Vidyalaya MOP. हा अभिमान आहे आम्हाला. आता मोरे साहेबांनी असं बोलले की काही बिघडले, काही सुधारले. जे सुधारले ते इथं आहे, जे बिघडले ते कुठे असतील काय. परंतु शिक्षकाचा धर्म असा असतो, तो कोणालाही बिघडत नाही. उलट जो बिघडवलेला असेल त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे शिक्षक. आणि त्यात काही शिक्षकाच्या प्रतिमा तुमच्या मनात असतात, काहीच्या फुसट असतात, काहीच्या साफ झालेल्या असतात. परंतु जेव्हा असा कार्यक्रम कुठे आयोजित केला जातो त्या सगळ्या जाग्या होतात, हो का नाही, सर्व जाग्या होतात. तुम्हाला सांगू, जेव्हा मला सुभाष नरवडेचा फोन आला, इतका आनंद झाला. तसं मी मध्ये मोपला 2-3 वेळा येऊन गेलो. माझा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. मी एक कादंबरी लिहिली जिचं नाव आहे सारंगी. साहेबांना मी भेट दिली आता, नावरे साहेबांना, आणि मी तुम्हा प्रत्येकाला एक देणार. तेवढ्या कॉपीज मजूळ आहेत. परंतु मी ते शाळेत तिथे ठेवीन आणि तुम्ही तुमच्या ओळख सांगायची आणि एक घेऊन जायचं. तत्पूर्वी या ठिकाणी मी प्रत्येकाला जे काय 5-10 आणलेले आहेत ते आम्ही या ठिकाणी देणार. मला तुम्हाला आठवत असेल, या ठिकाणी आम्ही एक नाटक मी स्वतः लिहिलं आणि स्वतः पेश केलं. मला जुगल महाराजाची आठवण येते. घरी आले म्हणे, सर तुमचं जर नाटक जर यशस्वी झालं नाही, लोक पडदे फाटतील. मला जुगल महाराज, असं नाही होणार, तुम्ही बघा.
आणि मला आठवतं इथं नाटक आमचं सुरू झालं. बावणे सरांचे नाटकातले जज होते, गरकर सरांचे नाटकातले संत होते. मी स्वतः पोलीस पाटलाचा रोल केला होता. आणि दुसरा अंक झाला ना, आग लागली झोपडपट्टी, इकडं आग लागली. इकडं आमच्या नाटकाची आग नेमकीच पेटली आणि इकडं आग लागली. सगळे उठायला लागले. परंतु मी नुसतं एवढंच बोललो, मंडळी याच्या नंतरचा जो तिसरा अंक आहे तो अतिशय मजेदार आहे. ज्यांना गरज आहे ते खरंच जा, घरं विझवा, परंतु तिसरा अंक विसरू नका. आम्ही पाटील, आठवतं तुम्हाला जनार्दन पाटील, तुम्ही सगळे भजनात होते. माझं सर्वांनी आवाहन केलं आणि शांत बसले. आमचं नाटक यशस्वी झालं. खूप प्रतिसाद मिळाला, खूप बक्षिसं मिळाली. माझी मोठी मुलगी नर्तिका होती नाटकामध्ये, उल्लेख केला सरांनी. सगळे म्हणत मुली नाचवत असतात का, म्हणलं तमाशात थोडे नाचवतो आम्ही. याला शास्त्रीय नृत्य म्हणतात. नाचणं आणि नृत्य याच्यामध्ये फरक येतो, ते हावभावात फरक येतो. त्यानंतर ते नाटक आमचं हिरडोला गेलं. हिरडोला आम्हाला किती रिस्पॉन्स भेटला. आता बावणे सर या ठिकाणी सर्व आहेत, सोन्ने सर, त्यानंतर करडा, त्यानंतर चिंचांबा, आणि इतक्या ऑर्डर लागल्या यायला. म्हटलं ही मास्तरकी सोडून नाटक करत बसू का. नाही नाही नाही, माझी शाळा महत्वाची आहे आणि आम्ही आमच्या शाळेत. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी विसरले गरकर सर वास्तविक बोलताना, आम्ही दोघे जिल्हा परिषद सदस्य झालो. कुणामुळं, फक्त तुमची शुभेच्छा, तुमचं पाठबळ आणि तुमच्या आईवडिलाचं आमच्यावर असलेलं प्रेम, ते त्यांनी मतदानातून व्यक्त केलं. आणि जिल्हा परिषद सदस्य पहिल्यांदा मी झालो आणि नंतरच्या टर्ममध्ये मंडळी. याच्या मागं आमच्या किरण भाऊचे फार मोठे उपकार. किरण भाऊ आणि आप्पासाहेब ह्या कुटुंबातील ह्या दोन व्यक्ती म्हणजे दोन महासागराचा संगम. मला आठवतं किती प्रेम होतं आप्पासाहेबांचं शिक्षकावर. अहो, अनेक संस्थान मी बघितलेत. मी सुद्धा एक शाळा चालवतो, महात्मा ज्योतिबा फुले रिसोर्टला. अनेक पाहिले मी संस्था. एवढा त्रास देतात टीचर लोकांना, परंतु या शिवाजी संस्थेमध्ये शिक्षकाला यांचा कुठलाही त्रास नाही. उलट आईवडिलाचं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं. मला आठवतं अनंतराव भाऊ अर्थमंत्री होते आणि या ठिकाणी त्यांचं वेलकम घेतलं होतं. आणि माझ्याकडं सांस्कृतिक कार्यक्रमाचा भार होता. मी त्याच्यात भांगडा बसवला होता आणि स्वतः त्याच्यामध्ये रोल असा केला, जमिनीवर सुई टोचायची आणि मी माझ्या तळहातावर पूर्ण शरीर वर उचलायचं आणि डोळ्याच्या पापणीनं ती सुई उचलायची. हा आयटम या ठिकाणी लावरेसाहेब आपणही होता. मी जेव्हा तो आयटम केला, आप्पासाहेब उठले. अरे हा कोण आहे रे. लावरेसाहेब म्हणतो इप्पर आपल्या शाळेचा शिक्षक आहे. बोला बोला त्याला बोला. का रे, कोणासाठी करतोय. म्हटलं साहेब संस्थेसाठी. उद्या आंध्रा झाला तर तुझ्या संस्था कमी पडणार का. अरे केवढं प्रेम, काय माणसं. आणि अशा लोकांच्या संस्थेत आम्ही टीचर झालो, आमचं भाग्य. आज माझा मुलगा परदेशात संस्थेमुळे, तो आला असता इथं कदाचित, परंतु तिच्या मिसेसची तब्येत ठीक नसल्यामुळे तो जिंतूरला थांबला. म्हटलं होतं बेटा चाल, सुवर्ण क्षण आहे हा. तो आज 3 वर्षानंतर माझ्या भेटीसाठी आला. मी त्याला पुष्कळ टाइम द्यायचं ठरवलं होतं, परंतु तुमच्या प्रेमापोटी त्याला म्हटलं तू तुझं काम कर, मला माझं करू दे. इथपर्यंत आलो. म्हणून संस्थेचे उपकार आमच्यावर, तुमच्यावर
या मातीवर, या गावावर, या गावाच्या त्या एवढ्या प्रेमाच्या व्याख्या आम्ही जर सांगितल्या कमी पडते. मोडक्या तोडक्या टिनाच्या आमच्या राहण्याच्या खोल्या होत्या, परंतु आज एवढ्या मोठ्या महालात राहतो. तो महाल त्या पत्रांच्या टिनाच्या त्या खोल्यापुढे फिका पडतो आमचा. इथल्याच आठवण येतात आम्हाला. आमची पत्नी रोट्या कशा करत होती, कुठून काळी कचरा आणून चुलीत टाकत होती, पेटवत होती, खाऊ घालत होती, तेच गोड लागत होतं पाटील, तेच गोड लागत होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी खरंच सांभाळून घेतलं. या तुमचे सगळ्यांचे उपकार. समोर ज्या कुमारेश्वराचं अस्तित्व या जमिनीमध्ये आहे त्या कुमारेश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि नंतर सुरुवात. या ठिकाणी 1980च्या मॅट्रिकची जी बॅच या शाळेमधून उत्तीर्ण झालेली आहेत किंवा त्या बॅचमध्ये जे विद्यार्थी शिकत होते त्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी गेट टुगेदर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. ते सर्व विद्यार्थी मंचकावर असलेले ज्या या विद्यार्थ्यांना या शिक्षकांनी शिकवलेलं आहे ते सर्व शिक्षक, या शाळा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, बंधू आणि भगिनी, आणि त्याहीपेक्षा या कार्यक्रमाचं संचालन ज्या माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे की ज्या माजी विद्यार्थ्याला या शिवाजीनं घडवलेलं आहे ते पत्रकार गजानन खंडारे. बंधूंनो, वास्तविक 1964 ते 1977 पर्यंत मी या शाळेमध्ये होतो मुख्याध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून. 77 मध्ये माझी इथून वाशिमला बदली झाली. त्या वर्षी आपण जे माजी विद्यार्थी इथं सर्व बसलेले आहात ते फक्त 3 किंवा 4 वर्षाचे आपण असाल त्या काळामध्ये. तरी परंतु तुम्ही मला या ठिकाणी गेट टुगेदर कार्यक्रमाकरता आठवण म्हणून बोलावलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो. तुम्ही का बोलावलं? कारण तुम्ही प्राथमिकमध्ये शिकलेले असाल, नंतर पण हायस्कूलची जी जडणघडण आहे, हायस्कूलचं शिक्षण आहे, हे या शिक्षणाची तरतूद मात्र मी गावकरी मंडळीच्या या ठिकाणी आपली केली आणि त्यामुळे तुम्ही या प्रकारे माझे स्मरण केलेलं आहे असं मी समजतो. सुरुवातीलाच मी या ठिकाणी कुमारेश्वराचं वंदन केलं. याची एक अलग भूमिका आहे. 1964 मध्ये प्रथम गावामध्ये शाळा होती, बलिभद्र महाराजांच्या रूममध्ये. त्या शाळेचं कोणत्याही प्रकारचं भाडं त्यांनी त्या काळामध्ये घेतलेलं नव्हतं. इथे जे वसतिगृह 1980 मध्ये होतं ते वसतिगृह गावकरी मंडळींनीच नव्हे तर या गावाच्या 10-15 किलोमीटरच्या परिसरातील लोकांनी अन्नधान्य गोळा करून त्यावेळेस शिकवलेलं आहे. तुमचे आजोबा असतील, वडील असतील, आई असेल, काका असेल, मामा असेल, या परिसरातील सर्व लोकांनी त्या काळामध्ये मला सहकार्य केलं, त्याचा मी ऋणी आहे. मी एकटा काहीच करू शकत नव्हतो या काळामध्ये. त्या काळामध्ये अर्थात आता तुम्ही तरी अतिशय मोठमोठ्या पदावर आहात, अधिकारी आहात, शिकलेले आहात, इंजिनियर आहात, डॉक्टर आहात, तहसीलदार आहात, परंतु तुमचे आई वडील किंवा तुमचे पालक कोणत्याही शाळेमध्ये गेलेले नसताना सुद्धा त्यांनी आपला मुलगा, आपला नातू पुढे शाळेमध्ये जावा, मोठा व्हावा, ही भावना त्यावेळी त्यांनी ठेवली. म्हणून त्यांचे उपकार तुम्ही जाणा. ही शाळा मोठी करण्यामध्ये त्यांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे. गावामधून इथे शाळा असताना इथे स्मशानभूमी होती. तुम्ही जे बसलेले आहात कदाचित 4-5 फूट खोल केल्यानंतर एखादा सांगाडा आजही या ठिकाणी सापडू शकतो. घाबरू नका. पण कुमारेश्वर तिथे आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. त्यावेळेचा माझा एक विद्यार्थी
हा शरीराने दांडगा होता त्या काळामध्ये सुद्धा. जेव्हा या ठिकाणी पहिल्या 5 खोल्याचा पाया आम्ही खोदला, त्या पायामध्ये मोठमोठे सांगाडे निघाले आणि तो विद्यार्थी असं कवटी म्हणून दाखवायचा विद्यार्थी की सर इथे कवटी सापडली, इथे हात सापडला, इथे पाय सापडला. कधी घाबरत नव्हता. इतके त्यावेळेचे विद्यार्थी मजबूत त्या काळामध्ये होते. या ठिकाणी बांधकामाकरता भगिनी येत होत्या, स्त्रिया येत होत्या, म्हणजे भूता म्हणून इथे जागा भरण्याकरता सुद्धा माणसं मिळत नव्हती. देवजी डहाळे नावाचा एक पाथरवट होता या ठिकाणी. त्यानं फक्त एकट्याने हिंमत केली होती या ठिकाणी येण्याची आणि जागा करण्याची बांधकामासाठी. आणि तो एक दिवस मध्ये सर अमावस्येच्या दिवशी इथं ड्युट्या निघताच मला झोपू देत नाही. सांगा, अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणची ही इमारत उभी केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि तेव्हाच्या काळामध्ये आमचे भिकाजी खर्डे आहेत, त्रिंबक सोनवणे आहेत, दत्तराव आहेत, समजा इकडे बावणे सर वगैरे आहेत, हे भगवानराव, हे सर्व अनट्रेन होते. अनट्रेन आजकालचे MA BEd किंवा PhD वाले नव्हते त्या काळातले. काहीतरी यातले म्हणजे 90% तर या शाळेचेच विद्यार्थी. परंतु मला यांच्यावर विश्वास होता की हे मेहनत करून तुम्हाला चांगले घडू शकतील आणि त्यांनी ते सार्थक केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. भावने सरचा आवाज आम्हाला वाशिमला ऐकू यायचा. भावने सरला इथून मला आदर्श PTI म्हणून मला तिथे त्यांना न्यायचं होतं, परंतु या गावातल्या लोकांनी त्यांना नेऊ दिलं नाही. अशा इथं 80 पर्यंत कदाचित सायन्स म्हणजे सेमी इंग्रजी सुद्धा नव्हतं. शशिदा संजय गरकल यांचे वडील श्रीराम डॉक्टर गरकल इथं ते पहिल्याने याला गेले मेकरला शिकण्याकरता. पण नंतर जेव्हा या ठिकाणी शिक्षकांना त्यांनी पाहिलं, त्यांच्या वडिलांनी, की इथले शिक्षक खरोखर शिकून राहिले, तर त्यांनी त्या MSc मधून त्याचं नाव या ठिकाणी या शाळेमध्ये आणलेलं आहे. मला अजूनही आठवतो कन्हेरीचं डॉक्टर प्राध्यापक मोरे सरचं नाव ऐकलं की त्या काळामध्ये मोरे नावाचा एक सावळासा उंचसा पोरगा, फार अतिशय गरीब होता, परंतु अतिशय हुशार. त्याचे सर्व शिक्षणाचं साहित्य आम्ही देण्याचा त्या प्रयत्न केला. आजकाल तुम्हाला खूप पगार आहेत, शिक्षकाला तर विचार होतं का त्यांना माहित नाही की आपल्या अकाउंटला किती पैसे जमा होतात. परंतु आम्ही फक्त 200 रुपयावर 100 रुपयावर काम केलेलं आहे. फक्त 200 रुपये, तेही पुन्हा वेळ मिळत नव्हते, परंतु त्यामध्ये आमचं भागच होतं. कोचिंग क्लासेस नव्हते, रात्रंदिवस या ठिकाणची शाळा होती, इलेक्ट्रिक नव्हती. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाकरता वामनराव दळाच्या विहिरीहून आम्ही लाईन आणत होतो इथपर्यंत खंबे लावून, आणि वामनराव दा किंवा अर्जुनराव पाटील किंवा बाळकिशन सेठ तिथले त्यांचे मजूर द्यायचे, त्यांचे लाकडं आणायचे, त्यांनीच वायर जोडायचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. मित्रांनो, त्यावेळेस रिसोड पासून लोणारपर्यंत फक्त हायस्कूल होतं या ठिकाणी. आणि त्याच काळामध्ये केवळ शैक्षणिक दृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी स्वतः नाटकात काम करून, हे पुरुषोत्तम बसलेला आहे आमचा इथे, हा माझ्यापेक्षा हुशार आहे, हा या शाळेचा विद्यार्थी असला तरी मी भाषण करू शकत नाही, एवढ्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त भाषण किंवा कीर्तन किंवा प्रवचन तो करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. तर त्या काळामध्ये मला असं आठवत येते, रायगडला जेव्हा जाग येते अशा प्रकारचं ऐतिहासिक नाटक आमच्या लोकांनी गावामध्ये सादर केलेलं होतं. तिकीट लावून काही कार्यक्रम केले, तसे कार्यक्रम केले तर या आजूबाजूचा संपूर्ण परिसरामधले पालक हे नाटकाच्या कामात पाहण्याकरता त्या काळामध्ये येत होते. म्हणजे
शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या या सर्व दृष्टिकोनातून मोप हे एक प्रकारचं त्या काळातलं केंद्र बनलेलं होतं. प्राध्यापक मोरे सरांनी म्हटलं होतं की काही शिक्षक बिघडलेले असतील किंवा काही विद्यार्थी बिघडलेले असतील. नाही, असं होऊ शकत नाही, कारण ही माती अशी आहे. भारद्वाज महाराजांचं जे भर, कुमारेश्वर महाराजांची ही भूमी आणि सगळ्यांना महाराजांची पवित्र भूमी, हा भूमीचा ट्रॅक असा आहे की या भूमीमधले सगळ्या ठिकाणी, मग ती शाळा असो, ते एखादं केंद्र असो, अतिशय चांगले संस्कार त्या विद्यार्थ्यावर झालेले आहेत, त्या पालकावर झालेले आहेत, त्या शिक्षकावर झालेले आहेत. आणि म्हणून तुम्ही पुढे गेलेले आहात. शेतकरी जरी असाल तरी तुम्ही आदर्श शेतकरी आहात. सगळेच जर कोणी डॉक्टर होऊ शकत नाहीत, इंजिनियर होऊ शकत नाहीत, याची कल्पना आहे. परंतु या मातीतून ज्यांचे संस्कार तुमच्यावर घडलेले आहेत, त्यामुळे तुम्ही एकत्र येऊ शकला या ठिकाणी. आता तहसीलदार संजय गरकल यांचे मला अजूनही फोन येतात. त्यांचं मी कौतुक केलेलं आहे. क्रीडामध्ये सुद्धा आहेत, तहसीलदार आहेत. त्यांच्या वडिलांनी, डॉक्टर गरकलनी जर त्यांना म्हटलं की इकडे संजय, आपल्या त्या मेकरचे एक नातेवाईक आहेत लावण्याचे, आणि त्यांचा 7-12 जरा दुरुस्त करून दे. वास्तविक तो खोटा आहे. संजय गरकल करणार नाही. हे संस्कार या भूमीतले आहेत आणि म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी राज्यस्तरावर झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही गेट टुगेदर केला, ओळखी पाळीनंतर करून घेतल्या. साधनच असे आहे, व्हॉट्सअपमुळे आपण एकत्र आलेले आहेत. जुन्या काळामध्ये जर साधा आपल्या पत्र मिळत होतं. हाच कार्यक्रम तुम्ही तुमच्या अर्धांगिनासोबत आणला असता, तुमचे शिलेपिले इथे आणले असते आणि त्यांना जर तुम्ही दाखवलं असतं की ही मी या शाळेत शिकलेलो आहे, हे माझे गुरु आहेत, तर त्यांना जास्त आनंद वाटला असता की आपले पप्पा किंवा आपली मम्मी या शाळेनं घडवलेली आहेत आणि म्हणून आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे, ही जाणीव त्याची. आपण फार मोठ्या मनानं आमच्या सेवानिवृत्त शिक्षकावर प्रेम दाखवलं, त्यांचा सत्कार दाखवला. जेव्हा एखादा शिक्षक, जेव्हा एखादा विद्यार्थी, माझे विद्यार्थी आम्हाला भेटतो, मध्ये एखादा मोरे नावाचा माझा एक विद्यार्थी आहे, तो पुण्याला आहे, या शाळेचा विद्यार्थी. त्याची मुलं, 2 मुलं अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे अशी जेव्हा जाणीव, माझी विद्यार्थी जेव्हा असा जाणीव ठेवतो आणि तो वाकून नमस्कार करतो, तेव्हा स्वतःच्या मुलापेक्षाही किंवा पेक्षाही त्यांनी जे झोपून तो नमस्कार करतो, नम्रता दाखवतो, तेव्हा आम्ही काहीतरी तुम्हाला घडू शकलो, आमच्या शिक्षकाचं कर्तव्य पूर्ण करू शकलो, अशा प्रकारची जाणीव आम्हाला होते. आणि ती जाणीव आज आम्हाला या ठिकाणी झालेली आहे. ती जाणीव आपण आम्हाला करून दिलेली आहे. आपण हा गेट टू गेट कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल शिवाजी शिक्षकातर्फे, या संस्थेतर्फे, शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आपण आज ज्या पदावर आहात त्यापुढे सुद्धा आपली प्रगती हो. तुमची मुलं यापेक्षा पुढे जाऊन त्यांची कर्तव्याची जाणीव मात्र त्यांना करून देणं, हे मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण असाच सुरू ठेवावा. कदाचित यावर्षी नाही तर पुढील वर्षी तो योग जुळून आणावा, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि कदाचित आम्हालाही सगळ्यांना पुन्हा एकदा त्यात सहभागी करावं. यानंतर या ठिकाणी परिचय सदर होईल. आपण सर्वांनी शक्य होईल तेवढ्या त्वरेनं इथं या ठिकाणी यायचं आणि आपला परिचय द्यायचा आहे. आदरणीय आणि माझे सहकारी, माझे वर्गमित्र मैत्रिणी, आज आपण इथं 34 वर्षाच्या नंतर एकमेकांना भेटतो. हा एक आनंद सोहळा मला प्रथमच मन गैवरून आल्यासारखं वाटतंय. जी एक समोर वास्तू दिसती, ज्या ठिकाणी आमचा 4-5 वर्षाचा काळ
आम्ही ज्या वसतिगृहामध्ये राहत होतो अशा भूतकाळाच्या आठवणी मन भरून येत आहे। ज्या ठिकाणी आमचे गंगाराम मामा आम्हाला घरच्या आईप्रमाणे माया लावून जेवणाची व्यवस्था करत होते, तसेच या ठिकाणी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना कुठलं काही कमी पडते का हे वेळोवेळी बघणारे आमचे शिकवाल सर, तसेच BS गरकळ सर अशा वसतिगृहातील गोरगरीब विद्यार्थ्यांची काळजी घेत होते। आणि त्यामध्येच मी आणि बरेच या पंचक्रोशीतील बरेचसे विद्यार्थी इथं शिक्षण घेत होतो। आणि त्याचा शिक्षण पूर्ण केलं। मला इपरसारचा जीवनात एक शब्द म्हणजे यांचं एक वाक्य आठवतंय की कुठंतरी मी जरासं आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटलं तर त्यांचे जे शब्द तुम्हाला आजही आठवतात। त्यांनी एक आम्हाला एक इंग्रजीमध्ये उतारा करण्यासाठी दिलेला होता, मराठीमध्ये त्याचे काही वाक्य दिले आणि श्रीकिसन मोरे, संजय गरकळ आणि मी ते एकदम शक्य तितक्या लवकर ते उतारा तयार केला आणि सरला दाखवला। त्यांनी आमची पाठ थोपटून म्हणाले की हे 3 रेसमधले घोडे, ते शब्द माझ्या जीवनाला अजूनही उभारी देतात। सर, हे भूतकाळातल्या आठवणीनं मन गळून येते, तेवढं मी जास्त हा देव वेलतुरा येथे राहणार, वेलतुरा येथे। धन्यवाद।